देवेंद्र दादांची निष्ठा, देवेंद्र दादांनी समाजातल्या तळागाळातल्या उपस्थित आहेत। मी माता भगिनींना विचारतो, आपल्या भागासाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी मिळालेला आहे, चांगल्या पटनाची जाण असलेला आदरणीय आजच्या या कार्यक्रमात रामनगर युवक मित्र मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी मित्रपरिवार आलेले आहेत, टकारी समाजाचे सर्व मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचंही खूप खूप स्वागत। एका जोरदार टाळ्या आपण वाजवूयात, देवेंद्र दादांना आपण निवडून आणूयात, ही ग्वाही आज आपण देवेंद्र दादांच्या प्रती व्यक्त करूयात। रोहनजी जाधव यांच्यासाठी सुद्धा जोर। यानंतर मी शुभमजी गायकवाड यांना समोर येण्याची विनंती करतो। भूमिका या ठिकाणी दिसून येत आहे। महाविकास आघाडीचं नेते मंडळी वारंवार अपप्रचार करतायत, त्यांची पायाखालची वाळू चढलेली आहे। महायुतीचं सरकार लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून माझ्या माता भगिनींना इतकं भरघोस असं मदत करत आहे। त्याच पद्धतीनं माझ्या भगिनींचं त्यांचं ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण पूर्ण व्हावं असा संकल्प मनामध्ये ठेवून राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, त्यांनी माझ्या भगिनींसाठी, माझ्या युवतींसाठी शिक्षणामध्ये देखील राज्य शासन त्यांचं फी भरेल असं जाहीरनाम्यामध्ये सांगितलं आणि राज्याला आता ते योजना सुरू आहे। मी राज्याच्या विषयावरती दादा बोललेले असल्यामुळं मी थोडंसं स्थानिक विषयावरती निश्चितच आपल्याशी संवाद साधणार आहे। आता दादांनी तुम्हाला विचारलं की लाडक्या बहिणींचे 1500 रुपयाप्रमाणे 7500 रुपये कोणाकोणाला जमा झाले, त्यावेळेस महिलांनी हात वर केलं। मी पुन्हा एकदा विचारतो, दिवाळीची जी ओवाळणी महायुतीच्या वतीने देण्यात आली ती कुठल्या कुठल्या भगिनींना मिळालेल्या त्यांनी कृपया हात वरती करावं। बर, आता नळाला पाणी 8 दिवसाला, 7 दिवसाला, 6 दिवसाला, म्हणजे या भागाचे जे लोकप्रतिनिधी ज्यांना तुम्ही 15 वर्ष निवडून दिलं, त्या लोकप्रतिनिधींना आमदार म्हणून काम करत असताना, राज्यात सत्ता असताना सुद्धा शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करता आला नाही। परंतु ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सोलापूरला उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईन मंजूर करून दिली, आज त्या पाईपलाईनचं 110 किलोमीटर पैकी 106 किलोमीटर पाईपलाईन पूर्ण झालेलं आहे, म्हणजे जवळपास 99% काम पूर्ण झालेलं आहे। मी आमच्या महायुतीच्या वतीने तुम्हाला जबाबदारीने ग्वाही देतो की ज्यावेळेस हे काम 100% पूर्ण उद्याच्या 1.5-2 महिन्यात होणार आहे, त्यावेळेस तुमच्या नळाला किमान 1 दिवस आड का होणे नळाला पाणी येणार आहे। म्हणजे जे काम इतक्या वर्ष इथल्या पूर्वीच्या आमदारांना जमलं नाही, ते केवळ देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या महायुतीच्या प्रयत्नामुळे होत आहे। किसन दादा, आपण महापालिकेत एकत्र, तुम्ही दत्ता धरणे मामा पालकमंत्री असताना या भागाला जास्तीत जास्त निधी आणून देण्यासाठी प्रयत्न केलात। ही लोक नगरसेवक असताना आपल्या भागासाठी धडपडले, परंतु जे इथे 15 वर्ष आमदार होते त्यांना कधी वाटलं नाही की या भागाचा सर्वांगीण विकास करावा, या भागातले सगळे मोठे रस्ते व्हावे, या भागातले अंतर्गत रस्ते व्हावे। जर विकास झाला असं म्हणलं असतं तर या पलीकडच्या रेल्वे ट्रॅकला जोडत जाणारा रस्ता इतक्या वर्ष आमदारांचा पेंडिंग राहिला नसता। परंतु अनेक ठिकाणी गेल्यानंतर दत्ता मामा भरणेंचे बोर्ड दिसतात, म्हणजे इथल्या नगरसेवकांची जी तळमळ आहे विकास व्हावा, ते इथल्या पूर्वीच्या आमदारांना कधी वाटलं नाही। म्हणून आता गरज आहे की आपण सगळेजण भाजप आणि महायुतीच्या सोबत राहिलं पाहिजे। निश्चितच पाण्याचा प्रश्न या ठिकाणी दूर होणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या मातांना जवळपास 2100 रुपयाचे काम होणार आहे। आज सोलापूरला विमानतळ व्हावं अशा आमच्या सगळ्या तरुणांची इच्छा होती, ते विमानतळ सुद्धा इथल्या लोकप्रतिनिधींनी, पूर्वीच्या आमदारांनी, आताच्या खासदारांनी चॅलेंज दिलं होतं की 1 वर्षाच्या हे विमानतळ होऊ शकत नाही, परंतु जिथं चॅलेंज असतं तिथं नरेंद्रजी मोदी असतात आणि सोलापूरचं विमानतळ 1 वर्षात उद्घाटन सुद्धा झालेलं आहे। आणि आजच पेपरला बातमी आहे की 20 डिसेंबर पासून सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा दोन्ही ठिकाणची विमान सेवा सुद्धा सुरू होते। म्हणजे विकासाचं चॅलेंज देऊन काम करणारं म्हणजे भाजप आणि महायुतीचं सरकार आहे। मी तुमच्याकडनं अपेक्षा प्रचार करणं सोपं जातं, भाजप म्हणून आमचं मत मागण्याचं काम आमच्या पदाधिकाऱ्यांना सोपं जातं, परंतु तुम्ही इतक्या वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानतो, ज्या छत्रपती संभाजी महाराजांना आपण दैवत मानतो, अशा छत्रपतींच्या नावाने ज्या वेळेस
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा ठराव या सरकारने केला, तर सगळ्यात पहिला जर कोणी विरोध केला असेल तर MIM सारख्या पक्षाने केलेला आहे. MIM आज निश्चितच तुमची दिशाभूल करतोय, परंतु MIM ची जर विचारधारा पाहिली तर ही जातीवादी, देशद्रोही आणि राष्ट्रविरोधी आहे. म्हणून सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत काम करताना सबका साथ सबका विकास म्हणून काम केलेलं आहे. भाजपाने पैसे देताना कधी विचार केला नाही की ते पैसे लाडक्या बहिणींचे कोणाच्या खात्यावरती जाणार आहेत, कुठल्या जातीच्या खात्यावरती जाणार आहेत, कुठल्या धर्माच्या खात्यावरती जाणार आहेत. भारतीय जनता पार्टीने, महायुतीने पैसे देताना सरसकट सगळ्यांना दिलेले आहेत. भारतीय जनता पार्टीने सोलापूरच्या रेनगरची योजना 15,000ची घरं मंजूर करताना सरसकट सगळ्यांना घरं दिलेली आहेत. जेव्हा पक्ष म्हणून सरकार आपल्याला जात पात न करता काम करत असेल, परंतु जर मतदानाच्या वेळेस काही लोक ज्यात वोटच्या माध्यमातून जर MIM चं समर्थन करणार असेल तर मी तुम्हाला सांगतो हे उद्याचं भविष्य धोक्यात आहे. हे फक्त हिंदूंचंच नाही तर अल्पसंख्याक समाजात असलेल्या प्रत्येकाचं भवितव्य धोक्यात आहे. मोदीजींच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील महिलांना ट्रिपल तलाकच्या माध्यमातून जर स्वाभिमान मिळवून देण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे. त्यामुळे उद्याच्या 20 तारखेला सगळेजण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहून महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून देण्याची आपल्या सगळ्याची जबाबदारी असेल.